होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारून आता संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. वस्तुत प्राप्त प्रसंगी आजची ही नामसंकीर्तन सेवा आव्हाने ग्रामभूमीमध्ये प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील ह्या तिसऱ्या प्रसंगाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या गावात प्रथम येण्याचा माझा योग, त्याला कारण माझे प्रिय सहकारी हरिभक्तीपरायण केशव महाराज गुजर यांनी पंढरपुरात म्हणले आमच्या गावात असा सप्ताह होतो. आनंदी गोष्ट आहे, खूप चांगलं आहे, हे खरं भाग्याचं लक्षण आहे आणि खूप चांगलं आहे. आणि त्यांनी पुन्हा मनात आलं त्यांच्या ग्रामस्थांच्या सहयोगातून आणि माझी तारीख घेण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं महाराज मी माझ्या डायरीला पाहतो आणि मग नंतर मी तुमची तारीख घेतो. योगायोगानं माझ्याकडे तारीख जी मोकळी होती, कारण या महिन्यामध्ये किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये जास्त कार्यक्रम ग्रामीण विभागात होत असतात. लोक आपल्या अडचणीतून कामातून जरा थोडं राहिल्यानंतर हा एक नैमित्तिक कार्यक्रम होणं आवश्यक असतो. त्याचे कारणं वेगळे वेगळे असतात. ते कीर्तन माध्यमातूनच होत असतो. सप्ताह करणं याचं काय कारण आहे? मुळात त्याचं कारण एकच असतं, ही संस्कृती, हा विचार ह्या बालमनावर पडला पाहिजे. याच्यासाठी मुख्य हेतू आहे त्याचा. जी संत महात्म्यांनी परंपरा सांभाळली, कीर्तन सप्ताह का करावा त्याचा मुख्य हेतू असा आहे, तुमच्याकडून तुमच्या कष्टानं मिळालेलं मजुरीच्या माध्यमातून, शासकीय नोकरीच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून, अन्य क्षेत्रातून व्यापार माध्यमातून मिळालेला पैसा, मिळालेलं धन, त्याची गरज आहे आपल्याला. त्यावर कुटुंबाचा संसारात पाहिजे स्वर्ण म्हणजे ऐश्वर पाहिजे. आणि ते ऐश्वर आपण कोणत्या तरी मार्गाने मिळवलेलं असतं, हे आपल्याला ध्यानात येत नसतं. त्यावेळेला त्या धनाची शुद्धी झाली पाहिजे. आणि ती शुद्धी कशाच्या माध्यमातून होत असते? अन्नदानाच्या माध्यमातून. आणि असं संतांचं अनेक वचन आहे, देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. करायचं असेल तुम्हाला ऐश्वर भरपूर कमा, पण त्याचा अहंकार मनात येऊ देऊ नका. संघामध्ये शक्ती भरपूर कमवावी, पण त्याचा अहमपणा मनात येऊ देऊ नका. तुमचं सौंदर्य चांगलं असावं, त्याबद्दल दुमत नाही, पण त्या सौंदर्याच्या अभिमानमध्ये आलं ना पाहिजे. तुमच्याकडे विद्वत्ता भरपूर असावी, परंतु विद्वत्तेचा अहमपणा मनात येऊ नये, कारण भगवंताला त्या गोष्टी आवडत नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला शास्त्र पुराण पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि संत महात्मे म्हणतात, बाबा हो तिकडं जाऊ नका, अभिमानी नाडले तुका म्हणे वाया गेले. म्हणून ही संस्कृती टिकली पाहिजे. टिकण्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये धनाची शुद्धी आहे, बालमनावर मुलाच्या चांगले संस्कार होतात. शास्त्रामध्ये पत्नी धर्म काय आहे, पती धर्म काय आहे, पत्नी मिळाले म्हणून हुरळून जाऊन माणसानं, पत्नीला मला पती मिळाला, माझं काम शिजलं, आता कसं बी याचं मुरडणवळी होतं, असं करण्याचा अधिकार नाही. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लग्न झालं म्हणून स्वर्ग 4 बोटावर आला असं त्यानं म्हणायची गरज नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून ठराविक कालामध्ये आणि करावे लागतात. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, आपल्याला सुंदर चाली येतात. आपल्याला काही कुठल्या चाली येऊ लागलेल्या आहेत, म्हणजे माझी चाल फार वेगळी असं काही म्हणण्याची गरज नाही. हे पहा, चाली अवश्य असाव्या. अभंग गवळणी ही शास्त्रातली आहेत, ते कशा म्हणाव्या हे कळण्यासाठी मी बोलायला लागलो आहे. भजन करायला चांगलं आलं म्हणजे भजनात गवळणी कोणत्या म्हणाव्या? चोकोबरायच्या गवळणी असून नाथबाबाच्या गवळणीपर्यंत या, तुकोबराय निळोबांच्या गवळी असू, निळोबरायांच्या गवळी असू द्या, ज्ञानोबराय, ही संस्कृती टिकवणं फार महत्त्वाची आहे. मी एका गावाला कार्यक्रमाला गेलो बाबा, कीर्तन झालं, विश्रांतीचं ठिकाण मंदिराच्या जवळ होतं. स्पीकरचा आवाज, त्या पद्धतीने शीतळ वातावरण, कार्यक्रम केल्यानंतर शिनी येतो नाही असं नाही, झोप लागत नाही लवकर, दुसरं काय नाही.
त्या स्पीकरचा आवाज आणि त्याच्यात गवळण चालू केली. मी उठून बसलो, आता काय करावं. 1 तास झाला कीर्तन सुटून, आताशी त्यांनी भजन सुरुवात आणि गवळणी चालू केल्या. आणि मी म्हणलं ही गवळण कुठंच नाही, पण आपण ऐकायला काय हरकत. ती म्हणलं मांजर म्हणून तिरतीर म्हणते मराच बरोबर करतो काना घरामध्ये शिरतो. फार कुठंच नाही की कोणत्या शास्त्रात नाही. काही म्हणावं. अगोदर अभंग म्हणला एक जण माणूस, की म्हणला 1 2 3 4 भरला संतांचा बाजार. मी टिपून घेतल्यामुळे मी पाठ केलाय. मी म्हणलं कोण म्हणलं होतं. ते म्हणलं ती वामनता त्या म्हणला होता. लय चांगला अभंग म्हणले. असं कुठं आहे का, पण मी कळण्यासाठी बोलतोय, कारण तुमच्या सत्तेने मी इथं 2 शब्द बोलण्यासाठी उभा आहे. 1 2 3 4 भरला संतांचा बाजार. 5 6 7 8 धरा पंढरीची वाट. 9 10 11 12 13 मध्ये कुंभार गोरा. 14 15 16 नामा पुढे चोका मेळा. 13 14 15 16 नामा पुढे चोका मेळा. 21 आता त्या पद्धतीनं 17 18 19 20 तुका गेले वैकुंठात. अरे हे काय अभंग म्हणण्याची पद्धत. ज्ञानोबारांच्या भाषेत बोला. ज्ञानोबाराय म्हणतात शब्दाची कोर न खंडीजे. अहो मी महाराजांना मगा बोललो की ते शब्द आपल्या संतांचे हे काय अनुस्वराचा फरक. मी आपल्या केशवाशी मग चर्चा करतात. आमचे गुरुजन म्हणजे आमचे कोण, माझ्या पहिल्या वर्गाचे गुरुजी पांडुरंगबा वैद्य, त्यांचा मग विषय निघाला इथे येत होते. आणि दुसऱ्या वर्गाचे विठ्ठलबा फुले महाराज, तिसऱ्या वर्गाचे कदम माऊली. हे दोन्ही कदम माऊली नाहीत, ती पहिले कदम शेरडेबाबाच्या संस्थानावरले. हे सगळे मला वंदनीय आहेत. आता आहे मी त्या संस्थेचाच विद्यार्थी आहे. चौधरी बाबा, विठ्ठलबा चौधरी, ही जी मंडळी आहेत माझे गुरुजन, याच्यात जे ऐकत असताना आणि पुन्हा एक वक्ते महाराज आपले, हां, आणि त्यांचं खरतर बोलणं, अरे काय वळवळ करता, एका अनुस्वाराची किंमत काय. आणि ते सुभाषित घेतलं होतं त्यांनी. चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गई दास कबीर. असं बोलताना अनुस्वाराबद्दल ते बोलत होते. चिंता आणि चित्ता दोन्हीत काय फरक आहे. चित्ता जर म्हटलं तर देहातून प्राणवायू निघून गेल्यानंतर पुढील होणारी क्रिया त्यासाठी केलेलं ते आपण स्मशानभूमी त्याला म्हणतात चित्ता. आणि चिंता आतमध्ये जाळीत असते. एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे, मुलगी सुंदर आहे, शिक्षा प्रवीण आहे, सद्गुण संपन्न आहे, सर्व आहे. व केवळ शिक्षणच नाही तर घरचा सुद्धा स्वयंपाक पाणी येतो. काही गुणी मुलींना शिक्षणात पारवणे घेऊ नये असं नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे ते. परंतु स्वयंपाक करायला गेला तर पिठलं कशाला म्हणतात. आम्हाला पिठलं कळत नाही. आळण म्हणा, काय म्हणा, कळतच नाही. साहित्य जवळ असून काय कशात करावं काय, तर ते अंग असणं फार महत्त्वाचा भाग आहे. ही पहिला त्याच्यातला गुण महत्त्वाचा आहे. पती उत्तम आहे, क्लास 1 अधिकार आहे, आपण क्लास 1 अधिकाराच्या पदाचे आहोत. पण तुम्हाला हे जमतं का, हे करणं आवश्यक आहे. तसंच ह्या सगळ्या गोष्टीला अनुकरणता फार महत्त्वाची असते. तसंच आपल्याला खूप भजन म्हणता येतं, अभंग पाठांतर आहे, पण आपल्या शब्दाकडे लक्ष देणारे लोक असतात. ज्ञानोबा म्हणतात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तुकोबाराय म्हणतात. तेव्हा आले जाण फळ त्याचे, नाही तरी वाया केली तोंडपिटी, उरी ते शेवटी उरलेशे. ग्रंथ पाहन कीर्तन करा, साध्या भाषेत बोला. तुम्हाला नका वेदांशात जहद लक्षण जहदा जहद लक्षण नाही येऊ द्या. विवेक कशाला म्हणावं, वैराग्य कशाला म्हणावं, समाधी षटक कशाला म्हणावं, उपरम कशाला म्हणावं, तितिक्षा कशाला म्हणावं, अभ्यासानं कळून येईल. पण तुमचं आचरण फार महत्त्वाचं आहे. आचरण ज्याचं उत्तम आहे त्याला भगवत चरण. आचरण म्हणजे केवळ कपडे चांगलं घालणं असं त्याला आचरण नाही. सात्विक वृत्तीचे कपडे अंगावर असावे. अभंग भजन म्हणणाऱ्याच्या अंगावर काळे भरले कपडे नसावे. अहो तुम्ही उच्चारण घ्या. मामासाहेब आमचे आजय गुरु आहेत माझे, ते दांडेकर मामा, त्यांनी म्हणायचं अरे हे दवाखान्यात गेल्यानंतर हिरवा कपड्याचं काय वापरायला होतात, त्याची एक शक्ती आहे शोषण करण्याची. तसं पांढऱ्या कपड्याला निळी रंग देता म्हणजे तुमच्या चांगल्या बुद्धीला बदल करतो. काळे कपडे अंगावर घातलं म्हणजे चांगल्या बुद्धीला भ्रष्टाचार निर्माण तयार होतो. असो बाबा, नेती विचार पातळी क्षमा मागतो. तुम्ही मात्र माझ्या तुम्हाला एवढ्यासाठी आणले काय का आमच्यावर टीका करायला. कासोट्याशिवाय विधी नाही. ब्राह्मण आहे त्याला मग गायत्री मंत्रावर जप करतो. माझ्याकडे आता आहे, आता 2 त्या थोडं आता चालू आहे ते कार्यक्रम अंबाजोगाईला. म्हणलं देवोपा, त्याचं नाव बालाजी आहे, कुलकर्णी आहे. मी म्हणलं हे तुमच्या आमच्याकडे चालता मुलीकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रम.
हे तुम्ही करायचं नाही. वैष्णव ब्राह्मण आहे तू, मला संबंध आहे, काही लांब नाही, तुमचं गाव जवळ आहे माझ्या, तुम्ही धोतर का नेसत नाही का? आता घेऊन देतो धोतर. कासोटा नाही, विधी नाही, शिंडी नाही, विधी नाही, टकलं पडलं पडू दे. शास्त्रात धर्मसिंधू ग्रंथात सांगितलं दर्भाची काडी बांधायचं, तेव्हा विधी करा. ही ताकद आहे, ही संशोधन सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी काय केलं. स्वानंद सुखदेव सद्गुरू जोग महाराज असतील, नाना महाराज साखरे असतील, दादा महाराज साखरे असतील, अलीकडे सगळी मंडळी असतील, हे शिकविण्यासाठी तिथलं काम आहे, दुसरं काही नाही. तर ही संस्कृती सांभाळण्यासाठी संतांनी आपल्याला शिकवून दिली आहे. मी त्याच्या माध्यमातून बोलण्यासाठी आहे. ह्या गावात मी आलो, आव्हाने गावात, केशवबा महाराजांच्या प्रेमामुळं, आणि माझ्याकडे कार्यक्रम होते, पण मी म्हणलं हे तारीख नाही, मी घेतलेली आहे बाबा अगोदर. पुन्हा त्यांचा फोन आला 3 दिवसाला. महाराज म्हणले मी राखून ठेवली ही गोष्ट, असू द्या, काही योगायोग आहे. नातांना माझी आठवण झाली, यायला हरकत नाही. वाळवंटा झाला गोदावरीचा कार्यक्रम, ठीक आहे. आणि मग ही योग आलेला आहे, मला खूप आनंद वाटला. ही टाळकरी मंडळी, गुणी मंडळी कसल्याही चाली म्हणत नाहीत. अरे कोणताच अभंगाला चाली कशा असाव्या, सात्विक जे येतात त्याच म्हणा, पण कुठलंही काढू नका. एखाद्या लावणीची चाल तुम्ही अभंगाच्या चरणाला लावू नका. ही संस्कृती पाळण्याचा एक लक्षणाचा भाग आहे. कीर्तनामध्ये मामा म्हणायचे तुला कासोट असू दे, तुला लाज वाटते ना व्यवहारात वावरायचं, जुना काळ गेला, जगचंद्रावर जाऊ दे, मंगळावर जाऊ दे आणि कुठं जाऊ दे. त्याचा ते विकास आहे, विज्ञानामुळं बुद्धीचा विकास आहे, त्याची गरज असेल नाही असं म्हणत नाही. पण व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर अलीकडे गुरुजन म्हणतात शाळेचा जो गणवेश आहे, त्या शाळेत गेल्या मुलाला गुरुजी म्हणतात तुझा गणवेश अंगावर आण, तुझे कपडे भारी हलके काय असतील तुझ्या घरी राहू दे, तो गणवेश शाळेतून सुटला, तुझे कोणते कपडे घालायचे घाल. तसा या सप्ताहामध्ये कुठंही असू दे, शी करणं फार गरजेचं. हे बाह्य लक्षण आहे, आणि त्याच्यातून पुन्हा बाकीचे लक्षणं असतात. वरच्या रंगाला ही किंमत आहे. असं असल्यामुळे म्हणून ही शिष्टाचार आपला कुळाचार संतांनी पाळलेला आहे. आणि ज्ञानोबरायांनी दुसरा दिला, कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी. विधी काय आहे ते बघ, लक्षात घे, आणि अयोग्य काय योग्य याचा विचार कर, आणि मग सुखाची प्राप्ती आहे. मग सुखे तुझं सगळी दिलेली आहे, सर्व नाम वापरलं माऊलीने. सगळे सुख तुला, व्यवहारातलं सुख, परमार्थातलं सुख, जीवनातलं सुख, ह्या सगळ्या सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून सप्ताहाच्या माध्यमातून हे बाळकडू लहान मुलांना, स्त्रियांना, जीवन त्यांचं परतंत्र असो स्वातंत्र्य असो, या निमित्तानं या ठिकाणी आणि महाराज लोकांनी कीर्तन प्रवचन शास्त्राच्या बाहेर बोलू नये. गरज असेल त्या एखाद्या वेळेत असतं. लोणचं वाढलं तर मुठीनं खायला नसतं. जे पंचपक्वान्नाचा भेद केलो त्याला लोणचं म्हणजे जीवित बदल व्हावा चवीमध्ये, एवढ्यासाठी असतं. मटा म्हणजे का घागरीनं पेटू का मटा, तुझ्या गोड तोंडाला आलेला पुन्हा ते पंचपक्वांना खावंसं वाटत नाही म्हणून मट्टा थोडा प्यायचा का. आणा 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 किती पितो गाडगवर पिचील, पिऊ नको, माझ्या बापाचं घरचं चाललं नाही. परंतु ही कार्यकर्त्यानं जे आरंभलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल हे व्यवहारातलं उदाहरण. तसंच दृष्टांत सिद्धांतासाठी असतात. अशा निमित्तानं ही आजचा कार्यक्रमाचं स्वरूप पाहून एवढा आनंद वाटला मला. गाव असावं असं, हे सगळी मंडळी असावी. मी एकच काय साले आहेत, गोड साले आहेत, काय सुंदर भजन म्हणतात हे लोक. कुठल्या कुठं नाही, वेळेचे वेळेचं बंधन सांभाळून सगळ्या गोष्टी चालतात. ह्याचं कौतुक आहे, याचंच आम्हाला समाधान आहे. असं या सप्ताहात मला सेवा मिळाली. मी सेवेसाठी उभा आहे, तुम्हाला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी मी नाही. ही वंशीबा तांबे असतील, आमचे रामचंद्र नागपूरकर असतील, त्यांचे तुम्ही श्रवण केलेलं आहे. वंशी महाराज मला इथं आणलं. आमचे काळे महाराज आमच्या गावाजवळचेच आहेत, ते इथं होते रामकृष्ण काळे पैठणला. आमच्या संत मुकुंदराज संतवर होते काही दिवस. शास्त्री महाराजांच्या हाताखाली पखवाज वाजवायचे आणि कीर्तनही करायचे. असो द्या, ही सरी परंपरा पाहून आनंद वाटला. अभंग संतपर प्रकरणातील आहे आणि सप्ताहातले नियम असतात. महाराजांनी भजनी मंडळाला विचारावं आपण कोणते झाले, कारण सप्ताहामध्ये ज्ञान, वैराग्य, भक्ती, नामाचं महात्म्य, भक्तीचं महात्म्य, भक्तांचे लक्षणं, संतांचे लक्षणं
असे कीर्तन करत जावे, म्हणजे ती परंपरा चालल्या जाते. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथांनी सांगितलं आपल्याला. तुम्हाला सगळ्यांना विदित आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावे. हे सगळं चिंतन आपल्याकडं आहे. आता मी हे बोलणं म्हणजे पावसात मोठ धरल्यासारखं. 5ची मोटर चालू आहे, ही म्हणला पाऊस दो पडायला, त्याला काय करायची गरज आहे? ज्ञानी आहात, गुणी आहात, संत प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. आता मी थोडा चिंतनाकडे सुरू करू. हे पहा, विश्वास आणि श्रद्धा एक अर्थवाचक शब्द आहे. विश्वास आणि श्रद्धा ही कोणतं आहे? विश्वास ही अकारांत पुल्लिंगी आहे आणि श्रद्धा अकारांत पुल्लिंगी आहे. म्हणजे इकार स्त्रीलिंगी आहे ती. अशी आशात आहे. इकारांत स्त्रीलिंगी आहे. मग आता दोन्हीचा अर्थ एकच आहे ना. इथं शब्द कसे वापरले तुकोबाराने? माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. म्हणजे विश्वास श्रद्धा एक अर्थ दोन्हीचा. एक अर्थ पुल्लिंगी हरी जसं म्हणतात तसं पुल्लिंगी आहे. तर वारी हा शब्द मात्र नपुंसकलिंगी आहे. पाणी वारी असं. पण ही जी आहे ना शब्द वापरले, माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. मराठी व्याकरणाच्या माध्यमातून सांगतो, माझं व्याकरण तेवढं पक्क नसलं असू द्या, माझं काय गुरुजनांचा प्रसाद असेल तो. ही सप्तमी आहे. गीतेतलं प्रमाण घ्यायचं असेल तर श्रीमद भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे, तो धृतराष्ट्राचा वाद आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. कुरुक्षेत्रात म्हणजे मराठी व्याकरणातले प्रत्येक कोणचे आत, मध्ये, माधारी, ठाई, ठाई, भितरी असे शब्द आले की मराठी व्याकरणातलं सप्तमी आली. हे धर्म उत्पत्ती स्थान अशा कुरुक्षेत्रात जमलेले माझे आणि पंडूचे पुत्र किम अकुर्वत काय करते झाले. कोण कुणाला म्हणतो? धृतराष्ट्र संजयाला विचारतो थोडक्यात. मग त्यानं सांगितलं, पुढला भाग तो गीतेचा वेळ आपल्याला दृष्टांता सिद्धांतासाठी घेतला मी. तसं इथं म्हणतात, माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. ह्याच्यातला एक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सरळ सरळ भावार्थ सांगायची सुद्धा पद्धत आहे, नाही असं नाही. मी संतांच्या पायी विश्वास ठेवला, कायेन वाचन मनानं त्यांचा दास झालो. त्याचं कारण त्याची माझे हित करी ती सकळ, जेणे आगोपाळ कृपा करी. आणि परमार्थिक वाट चालत असताना जर थकलो भागलो तर संत मला कडेवर घेतील. तिसरं चरण. आणि हे पहा, अशा पद्धतीनं संत सर्व शहीद करणारे असल्यामुळे मी ते क्षमताचं उल्लंघन करणार नाही. हा शेष मी प्रसाद सेवन करीन. शेवटचं चरण इतकंच आहे त्याचा अर्थ थोडक्यात. पण आता विस्तारानं बोलायचं असल्यानंतर माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. संतांच्याच पायी का ठेवला असा प्रश्न निर्माण करायचा. आपल्याला वेळ नाही पुन्हा जास्त मिळत. गुणीबंधन सांगून वेळ मिळाला तर पुन्हा करू. मी विचारलं, तुम्ही संतांच्या पायीच का विश्वास ठेवला? कारण महाराज अवतारी महापुरुष आहेत, देहगावात राहिले, पण तिथल्या लोकांना किती आनंद मिळाला असो. साधक मंडळी तुकोबारायच्या सान्निध्यात आहे. कीर्तन झालं, महाराजांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. पुढे चलून लोकांना कीर्ती पसरलेली होती. कीर्तन आले, लोक तळेगाव दाभाडी असतील, कुठं आणखी वाघोलीला असतील, अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम. एक भाविक आला, म्हणलं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, फालतू नाही, माझ्या मनातल्या शंकेचं निवारण करा. चिंतनाला मी तुमच्या होतो. ठीक झालं बाबा, वाघोलीला तुमचं कीर्तन होतं, आनंद आहे. तुम्ही हा अभंग घेतला होता, बरोबर, ठीक आहे. मग तुम्ही म्हणणं काय तुझं? तुम्ही संतांच्या पायी विश्वास ठेवला म्हणता. हो, संतांच्याच पायी विश्वास का ठेवला? अभंग आपल्या पाठात आहे, लक्षात ठेवा. पण ह्याच्यामध्ये 2 ठिकाणी विश्वास संतांच्या तुकोबारायांनी ठेवलेला आहे. एक पायी ठेवलेला आहे आणि वचनी विश्वास ठेवलेला आहे. पायी विश्वास ठेवला आणि वचनी विश्वास ठेवला म्हणजे कशावरून? तुम्ही लक्षात घ्या. तुमचा अभंग असताना चिंतन का केलं नाही? तसं व्यवहारात असतं. दररोज सूर्य उगवतो, कोण आता नमस्कार करतो त्याला? सूर्य उगवायला म्हणतो का किती काम असलं तर? सूर्यदेव निघाले बघा. जपा कुसुम संका शंकाश्यपेयम महाद्युतिम तमोरीम सर्व पापगणम प्रणतोस्मी दिवाकरम ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षकारकः विषमस्थान संभूतां पीडा तुम्ही रवी. हे नाही, अरे नका देव
नवग्रह स्तोत्र येऊ द्या, एवढं तरी म्हणा. ओम रविग्रहाय नमः, सोमग्रहाय नमः, मंगळग्रहाय नमः, बुधग्रहाय नमः, बृहस्पतिग्रहाय नमः, शुक्रग्रहाय नमः, शनिग्रहाय नमः, राहुग्रहाय नमः, केतुग्रहाय नमः, नवग्रह देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेव व्यवहारात वावरतो, नमस्कार वाटतो. म्हातारा म्हणतो एवढा प्रपंच केलाय थाटमाट, आणि पोरगं नुसतं कुंगारलेलं माझ्याकडे रानात चाललं, शाळेत चाललं, बघत सुद्धा नाही. अवघड वाटतं म्हाताऱ्यांना. तसं त्या देवतांना वाटतं आमच्या सत्यानं चाललं ह्यांचं सगळं, आम्हाला डोकून बघायला तयार नाही. म्हणून देवतांना सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति, भगवंताला नमस्कार करा. भगवान संतोष होतो, व्यवहार तुमचा दिवसभर चालू द्या. अरे मोठ काय निमिष भरू दे, तुला एक डोळ्याची पापणी लवकर माझ्याकडे लक्ष घाल, आणखी ह्याच्यापेक्षा किती सोपा मार्ग सांगू. कारण तू गमेंडी जाऊ नको, एवढं चाललेलं आहे प्रपंच, पण तुझ्या हातातल्या ह्या गोष्टी नाही. म्हणला कसं काय, दुसरी घरात येणार आहे सगुणा, मग त्या पहिल्या सगुणाचं बघूनच करून टाकते. मग तू जरा बायाकडे बघून चल, मग त्याच्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे. म्हणून करता हुरळून जाऊ नकोस, ही संस्कृती टिकली पाहिजे, तुझं चिंतन झालं पाहिजे. पत्नी धर्म, पती धर्म, हे सगळे धर्म पाळले पाहिजे आहे, आणि धर्मच हा रक्षण करत असतो. माझा सांगण्याचा विषय आहे की तुकोबारांनी आपल्याला अशा अभंगाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं ना, ही संस्कृती तुम्ही सांभाळा. मुलांना ते सगळं बाळकडून मिळालं जातं, त्यांना त्या गोष्टी आवडत असतात, आणि अंतःकरण शुद्ध पाण्यासारखं असतं. त्याच्यात जसा रंग मिसळावा त्या रंगाचं ते बनत असतं. पाणी तेरा रंग कैसा जिस्मी विले वैसा, जो मिसळाल त्या पद्धतीचं बनतो. ही पहिली परस्पर. आणि महाराजांच्या बाबतीत तिकडे बोलत असताना ही सगळ्याच्या विचाराच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिकवायचं आहे. काय, संतांच्याच पायी का विश्वास ठेवला. तुम्हाला लक्षात आलं असेल. मग ही बोलता बोलता इकडं का जातात, कारण त्याची ही गरज आहे म्हणून मी त्या तिकडे जातो. तर माझा संतांच्या पायी ठेवला, तर त्याच्या पाठीमाग गहन अर्थ आहे. पायी ठेवला विश्वास, म्हणजे पाय म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या. आता पायीच का विश्वास ठेवला, छातीवर विश्वास नाही ठेवला, कमरेवर विश्वास नाही ठेवला, डोक्यावर विश्वास नाही ठेवला, पायी ठेवला. आणि कुठं कुठं विश्वास ठेवला सांगितलं, वचनी विश्वास ठेवलेला आहे. तुमच्या लक्षात घ्या. आपण सरळ सुटतो. तो का म्हणे शेष घेहीन किंवा शेवी नावडी, आणि वचन न मोडी, म्हणजे वचन मोडणार नाही, म्हणजे शब्दावर विश्वास आहे. आणि पायी विश्वास आहे. पहिल्या चरणात माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. मग आता लक्षात घ्या, ज्याचा वचनी विश्वास असतो त्याचा पायी विश्वास बसतो. वचनी ज्याचा विश्वास नाही त्याचा पायी विश्वास बसतच नसतो. आणि पायी विश्वास बसल्याशिवाय मनुजन्माचं कल्याणच होत नसतं. ही कसं काय, तेच आता चिंतनाच्या माध्यमातून सांगतो. माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. पाय म्हणजे नेमकं काय, भगवंताला तुम्हाला शिवपुराणामध्ये आणखी काही पुराणात ऐकायला मिळत. भगवंताने आपल्या विश्वरूपाचं हे जगत निर्माण केलं, आणि त्याला निळूबारायचे दुजुरे आहे, आणि नातांचे सुद्धा आहे. पूर्वी कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, आपले शून्याचे होते काही, कारोबा ते एक ढाल गज निर्माण झाली आहे का नाही. म्हणजे मायेचा अंगीकार केला. ब्रह्म निर्गुण निराकार होतो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. आणि त्या निर्गुण ब्रह्माला आकार आल्याशिवाय एको अहम बहुश्याम, मी एकटा आहे, मला बहुरूपानं नटावं असं वाटलं, आणि त्याला निळूबारायचा दुजूर आहे. एकले नेकंटेची मनवून येणे, केली निर्माण चौदाही भुवने, गगन चंद्र सूर्य तारांगणे, पाचही भूते भौतिके पुण्य बिण्य आहे ना. मग हे असं त्या भगवंताने विश्व निर्माण केल्यानंतर त्याला ओळखायला कोणी तयारच नाही. मग नाही ओळखायला तयार आला तर मी व्यवहार दर्शनात सांगितला, एवढं केलं काही पोरगडे आमच्या बाबाने एवढं करून तुला असं कधी म्हणत नाही, त्यावेळी त्याला दुःख येत असतं. तसा हा विश्वाचा मालक परमात्मा आहे. मी म्हणतो ह्याला किती चांगलं मी दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नसे जीव पण भवरोग. एवढी शक्ती मी दिला आणि मला ओळखत नाही. म्हणजे विषयामध्ये देव जमला, विषयामध्ये शब्द स्पर्श स्वरूप गंध, विषयामध्ये त्यानं विषयाचे चळवणी केली आयुष्याची गाळणी, असा देव त्यानं वाया घालवला. मग हे वाया घालवण्याचं कारण बाह्य स्वरूपाने व्यवहार दिसलं, पण खरं वाया जातं कुठं, त्याचं स्वस्वरूपाचं आज्ञा नष्ट झाल्याशिवाय त्या पाठीमागची जन्म मरण सुटत नाही. आता अलीकडे मी थोडं सांगतो. एवढे पुराणं लावा, अन्नदान करा, यात्रा करा, वाऱ्या करा,
सगळं काही आपण चाललेलं आहे ना आता, कशासाठी करायचं त्याला विचारा, मला विचारा काय करायचंय, बारकाईने विचार करा हे कशासाठी करायचंय, कशासाठी बरं. असं बरं म्हणजे नेमकं काय, लेकरं बाळ शुक्र बरं, आणखीन त्याच्या पुढे काय, शेवटला इथं यावं लागतं. बरं त्याच्यामध्ये आहे की मी कोण आहे याची आठवण विसरला तो, आणि ते यथार्थ स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे खरं बरं आहे. मी कोण आहे, आणि माऊलीचा तो अभंग आहे सगळ्याच्या ध्यानात सुद्धा आहे, मी तो कोण करावा विचार, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तो हा विचार विवेक शोधणे, गोविंदा माधवा याच देही, देही द्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रकळी ओगला सूर्याचा, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. अशा प्रमाणात तो परमात्मा आपलं स्वरूप आहे हे कळत नाही, याला म्हणायचं स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि अज्ञान नष्ट न झालं तर यथार्थ ज्ञानाचा बोध होतच नाही. आणि त्याला अलीकड जी दोष आहेत त्या दोषाचेच नाव वेगळे वेगळे ठेवले आहेत. त्या दोषाचे कोणते नाव ठेवलेले आहे, आपण ही झालं ती विक्षेप दोष. आता समजा उदाहरण, आपण नामचिंतन करायला लागला, जपमाळा हातात डोळं मिटले, आसन घातले, बसला, चिंतन पिराता उरुष येतो डोळ्यासमोर. सगळं काही अनेक गोष्टी घ्या, कोटा घरला आलो, वारीला आलो, मंदिरात आलो, कडी लावली का, लावली खरं लावली, कुलूप लावले का नाही, सगळं झालं, पण पक्क लागलं का नाही बघितच नाही. झटके देतो मन तिथं जाऊन, आणि बसला कीर्तना, आणि झटकं मन कुठं देतं घरी कुलपाला. मग ह्याला जवळ ना हे चित्त काय मांडी गेले प्रेत, नाचण्यापेक्षा बरा आहे. ह्याला म्हणा चंचल वृत्ती. आणि चंचल वृत्ती कशानं घालवायची मग, तर ते कोणता दोष आहे, तो विक्षेप नावाचा दोष आहे. कीर्तनात बसलाय, काय करावं, तिथं 2 दगड घातले असतात, मेलात असतात, 2-4 मेलो तर मेलो, मागं 5 आहेत एवढे लेकरं, नाहीतरी माझं काय राहिलेलं आहे. त्यानं इकडून तास कशाला आणायचं होतं, त्यानं हे असं कशाला करायचं होतं. झालं कीर्तनात बसतो, सगळं वैर चिंतन करतो. मग ती काय काय त्यावेळेस कोणची वृत्ती आली, अनेक प्रकारच्या मल नावाचा दोष येतो. मल म्हणजे पाप वासना, त्याला मल नावाचा दोष म्हणावं. आणि आपण चिंतन करतो विक्षेप वृत्ती, जेव्हा का उठून पळून चाललाय का, मग नाही गेलं वारीला तर का बिघडत आहे का, म्हणजे चांगल्या वाटेनं चालल्याला त्याचा विक्षेप निर्माण झाला, त्याला विक्षेप दोष. आणि हे 2 दोष गेल्याशिवाय तिसरा जो दोष आहे आवरण नावाचा दोष आहे. आवरण म्हणजे मी कोण आहे ह्याची त्याला जाणीव होत नाही. आणि मन विक्षेप गेल्यानंतर आवरण नावाचा दोष ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय जात नसतो. त्या अधिकाराचा तो पाहिजे, तर ती बी सद्गुरू बी तसलेच पाहिजे. कसले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, त्यांच्या वाणीनं जातो. नाही तर आपण तत्वमसी महावाक्याचा उपदेश तत्वम अशी नाही, त्याच्यावरती त्याचं आपली वृत्ती तशी झाली पाहिजे. अरे तुकोबाराय म्हणतो तू पाठ केलास म्हणून कीर्तनात सांगायला, त्या शब्दानं तुझ्या तुला वृत्तीत बदल झालाय का, नाही. आपण नुसतं करू तत्वमसी, ते तू आहे, तो चोरता परमात्मा तुझं स्वरूप आहे असं सांगून तुला काय वाटतं, तुझी समदृष्टी झाली का. अहो तुमची आमची सोडून द्या, नामदेव राहायची झाली नाही, भगवंताचं सानिध्य लाभलं लहानपणापासून. आणि ते अवतारी पुरुष आहेत ना, मागच्या अवतारात कोण होते ते, तुकोबाराय पुढे ते आहेत, अगोदर तेच आहे ते. अरे पहिल्यापासून त्यांची आलेली परंपरा आहे, अवतारी असून सुद्धा त्यांचं अज्ञान नष्ट झालं नाही. नामा सद्गुरू करावा, तू माझा परमात्मा आहेस काय, पण परमात्मा असून तू मला दीक्षा दे असं म्हणलास का, नाही. ब्रह्मज्ञान विचारल्याशिवाय सांगायचं नसतं, काही गोष्टी न विचारता सांगाव्या लागतात. मोठे नरसेनाला पहिला रस्ता बंद केला शेतकऱ्याने, JCBनं खोदलं, 5 कुंबली त्याचे, गाडी धडधड आली, मोठ्यानं बोंबलला, का बोंबलायला, पुढे जाऊ दे नको पहिलं. ही शेतकरी ग्रामीण भागातला रस्ता आहे, शेतकऱ्यानं इथं खड्डा खोदलाय मोठा, आणि त्याच्यामध्ये 10 कट काय टाकलेत, गर्दी तुझी गाडी गेली खाली मरची. त्यावेळेस सूचना देणं ती वेगळं, तसंच ही सुद्धा धोका असतो इथं. त्या वेळेला तशी सूचना द्यावी पाहिजे. परमार्थात ती सूचना कोणची, ही गेल्याशिवाय ती येतच नाही. नुसतं चांगला विचार सागर पंचदशी सोडवली, चांगलं आहे, आनंद अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यासाची निबळे एकागती अंतराळे व्याघ्र प्रांजळे केले की मान्य आहे, परंतु अभ्यासानं आपली वृत्ती बदलली पाहिजे. आणि ती न बदलता तुम्ही जर मोठ्या गप्पा हाणून पुन्हा फसत पडता तुम्ही. तुका म्हणे 80 झाली या वाचून, करणे तो शेण वाटत असेल. तुकोबाराय म्हणतात तुझ्या तोंडात ब्रह्मज्ञान आहे, पण मध्ये नाही मुरलेला. आणि खरं तोंड भरो विचारा,
अंतरी विषयाशी थारा तरी नाकुरे धनुधरा त्रिशुद्धीमध्ये. कोण म्हणतात? भगवान म्हणतात अर्जुना. महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. ज्ञानेश्वर वाचमध्ये बोलू नको, करणं गरजेचं आहे. ती वाट आहे, मुक्काम नाही. हा ती वाट तिथं जाते. पण अलीकडे हुरळून जाऊ नको. तुला उत्तम कीर्तन करता येत असेल, प्रवचन करता येत असेल, शब्दाचा अर्थ फोडता येत असेल, सगळं खरं आहे. तुझं आचरण उत्तम असू दे आणि माझ्या नामावर निष्ठा असू दे. आणि एकच लक्षात ठेव, अहमपणा मिळकून मला देऊ देऊ नको. म्हणजे मला जेव्हा मला कळलं नाही, तुझ्याकडून शास्त्रानं सांगितलं विहित कर्म कर, आणि ते कर्म करत असना जे जे कर्म निपजे थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझे पाय. आमच्या गावात आव्हानी सप्ताह झाला. दररोज पंक्ती लोकांना घातला. कुणालाही विचारा पंगत कुणाची चांगली होती. आणि कुणी सांगितलं असं. आनंदाने लोक जेवलेत गेले तर पुन्हा विषय खरडून काय काढायचा. दुःख बरं झालंय आणि पुन्हा इथं ढपलं काढतो, रगत काढतो. काय बघायची गरज आहे? कारण त्यानं स्तुती करावी, तिथं वाया जातो. स्तुती परावी अमुके रुची कर. ही गोष्ट अवघड असते. म्हणून कमवण्यापेक्षा ही जिरवणं फार अवघड असतं. ह्या गोष्टी शिकण्यासाठी सप्ताह असतो. त्या माध्यमातून शिकावं, ते करावं, अंगी मुरवावं, जीवाचं कल्याण करून घ्यावं. आणि अशा तोडी म्हणता झाल्याशिवाय संतांच्या पायाचा विश्वासाचा होत नाही. तेव्हा नेमकं पाय म्हणजे काय? भगवंताने जे 4 वर्ण निर्माण केले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र, का केले? गुणकर्म विभागशः. गीता सांगते ना, चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः. त्यांच्या गुणावरून मी त्याला समजलं. त्यानं त्या कर्माप्रमाणे कर्म करावं, परंतु त्या कर्मात गुंतून राहू नये. आणि उच्चवर्णीय श्रेष्ठात जन्माला आला, अहमपणानं मानायचं नाही. मी असं झालो, त्याला सुद्धा नरकाला जावं लागतं. म्हणून योग्य दिशेने त्याच्यात न वाटून जा. मी अमक्या कुळात हे नको म्हणू. भगवंताला ते खपत नाही. ते देह तादांताच्या माध्यमातून आहे. ह्या सगळ्या गोष्टी टाकून दे, त्यावेळेस माझ्या पायाच्या अधिकाराचा होत असतो. ती टाकून दिल्यानंतर, म्हणून पाय म्हणजे सर्व ठिकाणी व्यापक दृष्टी बनणं. त्या बनण्यासाठी तुझा विश्वास संतांच्या पायी पाहिजे, तुझ्या वचनी पाहिजे, असं म्हणतात. महाराज म्हणतात, जीवनामध्ये माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. संतती पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भाग तिसऱ्या श्लोकात भगवान बोलून गेले, श्रद्धामयोयम पुरुषो यो यच्छ्रदस एव सहा. याच्यावरती उभी आहे.
माऊलींची ऐशेनी हा सकळ जगडंबर निखळ श्रद्धेचा ती केवळ ओतलाशे श्रद्धा नाही विश्वास नाही असा मनुष्य जन्माला आलेला नाही. हे चिंतन महाराजांच्या कीर्तनात ऐकायला मिळायचं. कुणाला? समाजाला. कीर्तन कोण? तुकोबाराय. आणि आपल्या गात्यातले सगळे प्रमाण. गाथा म्हणजे तुकोबाराच्या मुखातून निघालेली वाणी त्याचं टिप्पण केलं तिला गाथा म्हणायचं. तर महाराजांना साधकानं विचारलं, माऊली तुकोबारा एक प्रश्न विचारायचा, मी कामातला माणूस आहे, तुम्ही ह्याच्यावर चिंतन गोड केलं होतं आणि विषय बोलून गेला, तुमच्या ध्यानात नाही. श्रद्धा विश्वास हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे ना? हो, मी कोण नाही म्हणलं मग. आणि तुम्ही त्या पद्धतीनं बोलून गेलात, ती घुमत राहिला माझ्या मनामध्ये. कामाच्या तातडीनं मला जमलं नाही महाराज. मी तेव्हा पाहिलं मला तुमची भेट होईना, कामातल्या कामात गुंतून गेलो. आज आपली गाठ आहे, आज तुम्ही भंडाऱ्या डोंगराकडे निघालात. हो हो हो. आणि मग मी दर्शन घेतलं तुमचं आणि माझ्या मनातल्या शंकेचं उत्तर द्या. ती म्हणजे थोडक्यात सांग म्हणजे मग जमत आहे. तर मग विश्वास श्रद्धा ही प्रत्येकाच्या जवळ आहे असं म्हणता ना तुम्ही? हो. मग तुमचा विश्वास कोणावर आहे हे ते आणायचं होतं मला. त्यांनी एका आदर्शवाद सांगितला आता घेतलेल्या प्रमाणात. माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला, संताची या पायी किंवा संताची ये पायी हा माझा विश्वास. माझाच विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. इथं दुसरा फिरता अजून सांगता येतो, संतांच्या पायी ठेवला. आणखीन कुठे ठेवला? वचनी ठेवला. संतांच्याच पायी का ठेवला? आणि किती विश्वास ठेवला महाराज? सर्व भावे दास झालो त्यांचा, मी सर्व भावानं दास झालो असा मी त्यांच्या पायी विश्वास ठेवला. सर्व भाव म्हणजे कोणते भाव आलं? मार्केटमध्ये जी वस्तूला भाव येतो, सोयाबीन काय जे असेल तो माल, तो भाव इथं घ्यायचा नाही. भाव याचा अर्थ श्रद्धा. ही जी मी आता वापरले हे वापरायचा इथं शब्द. तर माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवलेला आहे म्हणले. किती ठेवला हा त्याचा भाग मी पुढे सांगणार आहे. मी सर्व भावानं त्यांचा दास झालो. कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव, मी कायेनं वाचन मनानं त्यांचा दास झालो. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि जीवे भावे झालो दास, जीवे भावे झालो दास, जीवे भावे झालो दास, जीवे भावे झालो दास. काया वाचा आणि मन हे सगळं मी भगवंताला आधार. काया वाचन मनानं मी त्यांचा दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व म्हणजे काय? कायेनं मनानं मी त्यांचा दास झालो. दररोज कीर्तनाला ऐकण्याला प्रवचनाला आलेल्या मंडळीला बरोबर त्याचं ज्ञान असतं. आपण सांगतो म्हणून आपणच ज्ञानी असतोय अशाचा विचार कधी ध्यानात येत नाही. आमच्या तुकोबरायच्या प्रवचनाला कीर्तनाला लोक असे बुद्धिमान लोक जायचे आणि त्याने विचारलं, महाराज विक्षेप नाही पण तुम्हाला विचारतो, संतांच्या पायी विश्वास ठेवला म्हणता बरोबर आहे. तुम्ही त्यांचं दास्यत्व पत्करलं हे म्हणतो, ही गोष्ट मला माहिती आहे.
तुम्ही एवढी चिकाटी धरण्याची गरज काय? काय न मनानं दास्यत्व करणं हे बरं आहे का? पण आणखीन थोडं जिवाळ माझं लांब होतो म्हणतात. कोण साधक एवढे असले गैराचे शब्द नसतात ते, पण मी क्षमा मागून बोलतो. नातांचं भागवत वाचलंयच की. अरे मी किती वेळेस तरी पारायण झाले असो रे, त्याच्यात काही ओळी आहेत. नाथ बाबा बोलतात आपले, जयाचे देह पराधीन तो जीवे जिता सदा दीन, पराधीना समाधान नव्हेची जाण कल्पांती, सांडोनी आपुली निज सत्ता जयाशी लागली पराधीनता, तो स्वप्नीही सुखाची वार्ता न देखे सर्वता निश्चित, पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख, सोली व दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना. ही नातांच्या ओव्या कुणी कर आणि इकडं ना तुकोबाराय म्हणतात मी सर्व भावानं त्यांचा दास झालो, आणि नाथ बाबा म्हणतात तसल्या जीवनाचा धिक्कार असावा. हे कोणचं सरायचं आम्ही? सांगा की. लाखातली गोष्ट बोललास, राग आणला नाही महाराजांनी. माझे शब्द घेतो मला हे टकलावतो. ऐकून घे, माझ्या बोलण्यात लक्षात घे, हुरळून जाऊ नको रे. बोला. अरे दास्यत्वात म्हणजे परतंत्र्यामध्ये तू किती पगार होता असो, जीवन परतंत्र आहे असं नाथ बाबा बोलतात. मान्य आहेत मला सगळ्या गोष्टी तुझ्या. नाथांचे शब्द म्हणजे तू कोणी घेतले मोती जैसे, ते मोत्याचं माप आहे, खर्जा नव्हे असं. मग तुमचं बोलणं हे तर कसं साम्य लावायचं? अरे दास्यत्व कुणाचं करावं ह्याला फार महत्वाचा भाग आहे. कुणाचंही दास्यत्व करायचं नसतं. एक देवाचं दास्यत्व करावं किंवा सद्रूपाला प्राप्त झालेल्या संतांचं दास्यत्व करावं. आड नावाच्या संतांचं दास्यत्व करू नये. नुसते उरचे गंबन गंध लावा, ते बाह्य लक्षणाला मोठी किंमत आहे. गळ्यात वधूस्तर माळ आहे, अवश्य घाला, वैष्णवाचं भूषण आहे. कंठी मिरवा, तुळशी व्रत करा एकादशी. नुसत्या गंधानं नुसत्या माळानं नसतो रे, ती वाट आहे, मुक्काम नाही. ही गोष्ट लक्षात. त्याच वाटाने जायचं आहे. माळ घातली की साधू होत नसतो. मग हे सगळं अलीकडे वाढलेलं आहे. टिळे टोपी माळा देवाची गबाळे, वागवी ओंगळ पोटासाठी संत झाले कलित बहुत. काय कशाला काढला असलोय सांगतो दम जरा. बोंदावया आमिष घेऊन संतांचे आणि करी कुटुंबाचे दास्य कथा. तू हे आवश्यक कर, तुला धनाची गरज आहे, मान्य आहे. पण तू धन कसं कमावं हे उदाहरणाने घ्या. अलीकडे सुद्धा हे आता मोठे मोठे मंदिरं बांधले, मोठे मोठे मठ आहेत. आमच्या स्वामींचा मठ आहे, देवकरांचे मठ आहेत. त्याची गरज नाही का? आहे. अवश्य दान घ्यावं आणि दान त्यालाच अर्पण करावं. आपण दान घ्यायचं आणि ते पचवायचं नाही तर त्याची दानादान होते, ती राहत नाही नीट माणूस. त्याला अलीकड काढलेला रोग आहे. त्याने कोणता म्हणजे अलीकड आला मधला तो दणक्या रोग होता, त्याला म्हणायचो कोरोना. त्याच्यात येडस. पुन्हा आता जे आहे ना अर्धांगवायू म्हणले, महाराजाला झटका आला. येणार मुगाच्या शेंगा इतकी केला, गावरान मूग चांगला आला आणि शेंगा काळसर पडायला लागल्या. मला आता नरम होत्या तेव्हा सरळ राहिल्या. ऊन कडक पडलं, शेंगा अशा उलट्या, मग टरपळ त्यांचे सरळ राहिले नाही. मी एकीकडे गेलो निघून आणि त्यांचे वरलं अंगाला पिळा घालायला लागलं आणि तसं होत असतं. मग हे करायचं नाही का? मला अवश्य गरज आहे त्याची. नाही असं म्हणण्याचा कुठं शास्त्रात विचार सांगितला नाही. जोडून या ह्याला धंदा ठरवू नका. तुम्हाला दान म्हणून घ्यायचा अधिकार आहे आणि या दानामध्ये प्रकार आहेत. माझ्या गुरुजनांनी सांगितलं ते त्यावेळेस नव्हते, आता उदाहरण पुस्तकाने तुम्हाला मिळेल पाहायला. 6 प्रकार आहेत महाराजांचे. अच्छा, सच्चा, बच्चा, कच्चा, लुच्चा, महालुच्चा. ह्याचा सगळ्याचा विस्तार करण्याचा आजचा दिवस नाही माझा. मी अभंगाचं बुडबी मागलं नाही, पण मी सांगतो अशा पद्धतीने नाही. ते तुम्ही आवश्यक. गीता मंदिर झालं, पैशाशिवाय होईल का? गाथा मंदिर झालं, पैशाशिवाय होईल का? वारकरी शिक्षण संस्था आहे, चांगला अभ्यास करतात, त्या ठिकाणी काय खातील ते? अशा ठिकाणी अवश्य दान द्यावं आणि ते दान ईश्वराची सेवा म्हणून त्यांनी घ्यावं आणि त्या ठिकाणीच अर्पण करावं. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्पण करायचं, मग दोष लागत नाही. मग ती कसं जीवन झालं त्याचं? आमच्या शास्त्रात गीतेनं सांगितलं, पद्मपत्र मीमांसा. पद्मपत्र म्हणजे कमळाचं फूल, पाण्यातच वाढतं
पण त्याच्यावर ओंजळवर पाणी घेऊन त्या फुलाच्या पकळीवर टाका, राहत नाही. ती नका. कुणी त्याला आळू म्हणेल, कुणी आमच्याकडे चिमकोरा म्हणते. पाण्यात वाढतो ना ते आळूची भाजी म्हणतात. त्याच्यावर असं पाणी टाका, पाण्यातच राहतं. पण पानावर पाणी पडलं तर अंगाला चिटकत नाही. तैशी असावे संसारी तोवरी प्राचीनाची झाली. अशा पद्धतीचं आचरण असलं त्याचा केस वाकडा होत नाही. ह्या पद्धतीने चालावं ही शिकवण आमच्या संतांनी शिकवली. आणि ही वचनं मोडायची नसतात. हे वचनं सांभाळणं म्हणजे संतांची सेवा आहे. ह्याचा विचार करावा. कीर्तनातून भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीनं करायच्या नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास मी संतांच्या पायी ठेवला. किती ठेवला? मी सर्व भावानं दास झालो, कायेनं वाचेनं मनानं दास झालो. त्याचं कारण काय केलं तुकोबाराय? त्या अभंगाचा दुसरे त्याचे माझे गीत करीती सकाळ, त्याचे माझे गीत करीती सकाळ. दुसरं चरण आहे अभंगातलं, ते माझे हित असं नाही शब्द वापरला. तेची चला फार महत्व असतं, लक्षात ठेवा. हेची तेची ते माझे अनेक मिसळता येतं. त्यांच्या हितचे शब्द वापरला ना, त्यांच्याशिवाय जगात माझं हित करणारं दुसरं कुणी नाही असा त्याचा अर्थ आहे. तेची सकारात्मक का हो तुकोबाराय, त्याला आई आहे, वडील आहे, थोरला भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे, हे सगळे आहेत, पत्नी आहे. ही करत नाही का त्यांच्या हित? जाऊ द्या बाकीचं. आई वडील बी हित करत नाही. एखादीच माता मदा लशीसारखी आहे आणि बाकी दुसरं नाही. आपल्याला शास्त्रात पाहायला गेलं तर मैनावती राणी म्हणजे गोपीचंद राजांची माता आणि एक माता म्हणजे मदालसा. ह्या दोन माता आहेत ना, बाळाचं हित करणार आहे. आणि मग हे बाकीच्या तुकोबाराय म्हणतात हित वेगळे आहेत. त्या मातेचं वर्णन करायला आपलं कीर्तन किती लांब झाले. लहान बालक आहे, पहिले किती असतील सोडून द्या. बालकाला पोसायचं आईचं काम, संस्कार द्यायचं आईचं काम आहे. पाटाच्या टायमाला दळायला उठायच्या माता मावल्या, दळल्याशिवाय भाकरी नाही. जिम्मेदारी ती सगळं साहित्य दळण नेसून ठेवलेलं, जात्यापाशी जवळच ठेवलेलं. गुंडा जात खुंटा जर हल्ला तर त्याला नीट बसवायला हे साहित्य घेऊन ती माता आणि पहाटे लवकर उठायच्या. तिला एक लहान बाळ आहे, मुलगा आहे. त्या मुलाला गार झोप लागलेली आहे. आईच्या लक्षात आलं टाईम झाला दळायचा, आता दळण लय मोठं आहे, 2 पाहुणे वाढलेले आहेत, मला लवकर उठून जास्त दळावं लागल. पण ह्याच्यामध्ये जर माझं बाळ उठलं तर मग त्याला मी काय करू? त्याला पाजल्याशिवाय मला जाता हलवता येणार नाही. मग ती जवळच तिच्या असलेलं लहान बालक त्या बालाला जवळ घेते. त्याचं नाक घुर 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 वाजलेलं असतं. झोपीमध्ये आनंदात असतो. आई इकडून त्याला आपडी तपडी करते. हळूहळू केल्यानंतर जाग करते. डोळे उघडायला लागले की त्याला स्तन देते आणि भरवते पदराखाली. त्याचं पोट भरलं तिला कल्पना मिळते. त्याचं पोट भरलं की म्हणते आता जागा झालेला आहे, आता लगे झोपत नाही. मग पाळणा जवळच असतो, त्या पाळण्यामध्ये त्याला टाकणार, त्याला पातळ वस्त्र अंगावर देणार,
ऋतुमानाच्या प्रमाणं, आणि ती त्याला झोके देणार. इकडं जातो तिकडं जातो तर ती बाळ ते जागं झालेलं असतं. लाईटीचा प्रकाश नसेल तर दिव्याचा होतात असं असं बघायचं त्यानं. आणि ती डोळे टाकल्याशिवाय दळणता येत नाही. ते बाळ लवकर झोपतच नाही. त्यावेळेस सुज्ञ माता त्यांना गीत गायच्या. त्यावेळेला आता अलीकडच्या काळात आपल्याला सुद्धा माहिती आहे, जर त्या बाळाला गीत झोप येईना गेलं, शहरातली माता त्याला म्हणायची, बाबा झोपे जा माझ्या राजू, झोपे जा राजू, झोपे जा. लिंबोनीच्या खोडा मागे चंद्र झोपडा गोबाई, आज माझ्या कानोळ्याला झोप का येत नाही. व्यवहारात उदाहरण. आणि गीत गायले मंजूळ स्वरामध्ये त्या मातेनं, म्हणजे त्याचं लक्ष तिकडं जातं आवाजाकडे. तो मंत्रमुग्ध होतो आणि त्याला डोळा लागतो. मदालसीचं बाळ झोपाना गेलं, मदालसीचं, आणि त्या बाळाला झोके द्यायला लागले. बाळा झोपी जा, काम लय बक्कळ पडलंय, विचारणारे रगड आहेत. त्या बाळाला तिनं गीत गायला चालू केलं. कोणतं गीत गाय? देव नशिवंत आदेह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साना, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहर शरण जाई गोविंदा, परेशी मदरसा सोहम जो रे बाळा. अशी माता वेगळी आहे. अशा पद्धतीची माता जीवनामध्ये असावी. ती जीवाचं कल्याण करणारी असतात. अशा प्रकारचं म्हणून खरे हित करणारे हे लौकिकातले वेगळे असतात. ते म्हणतात आलास का राजू? हो आलो. दगडूशा आलास का? हो आलो. रिकामाच हातानं आलास का? काय करायचं होतं? अरे लेकरं बाळ वाट बघतील की बारकी बारकी, मग बघत असते. हरभरे खायला राहिलेत की आपलं बियाणं त्याचं एकच, एक दिवसाचा फरकच आहे. त्या फळाला कसला हरभरा आलाय, आणायचा उपटून शेणी पोत्यात घालून, त्याची वंब्या आणायच्या गावाच्या उपटून शेणी, आणि आपल्याला धक्का नका लागून हे कुठलं काढलं? हे असली माय. काय करत असल्या माईला? अरे हे नरकाला घालणारे आहेत. माये बापे जरी सरपी नकी बोका, बा बोक्यासारखा पिले झाले त्याच्यापासूनच आले. तर पण मांजरी एवढे घर का लपवती? बापाची नजर नाही पडली पाहिजे लेकरावर, नाही तर एक बी ठेवीत नाही. पण बाप बोक्यासारखा आणि माय सरपिणी सारखी अंडे भलते घालती. माघारीतून पिलं टाका 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 गेली तिची. 4-2 चुकून मुकून अंडे राहिले त्याचे होतात 7. असली माय काय उपयोगाची? माये बापे जरी सरपी नकी बोका, त्यांच्या संगे सुका नपवे बाळ. म्हणून हित करणारे हे खरे नाहीत. खरं जीवनातलं हित करणार कोण आहेत? संत आहेत. म्हणून त्यांच्याशिवाय जगात माझं हित करणारा कोणी नाही.
तेची माझे हित करीती सकळ. सकळ हे सर्वनाम आहे. सगळे हित करतात म्हणजे काय करतात, मी आता सांगितल्याप्रमाणे. त्यांना व्यवहारातलं काही देत नाहीत, परंतु जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांना करायचे मायबाप, आणि हे असे मायबाप असावे. हेची माझे हित करीती सकळ. संत महात्मे खरं हित कोणतं करतात, गोपाळाच्या कृपेची प्राप्ती करून देतात. अभंग पाठाचा आहे, पण मुद्दाम गोपाळ नाम घातलं. सहस्र नामामध्ये कितीतरी नाम आहेत का नाही, 1000 नावं. गोपाळ हे नाम इथं का घातलं, तर गोपाळ गाम पाल इथे गोपाळा, गायीचं रक्षण करतो तो गोपाळ. म्हणजे अशा कोणत्या गायी, पंचकर्म इंद्रिय आणि पंच ज्ञान इंद्रिय यांचं आपण जर रक्षण करायचं झालं, म्हणजे ताब्यात ठेवायचं झालं, आपल्या ताब्यात राहत नाही. म्हणून करता इंद्रियाचा निग्रह झाल्याशिवाय त्याच्या भजनाला किंमत नाही, त्याच्या वारीला किंमत नाही, त्याच्या जपाला किंमत नाही. इंद्रियाशी नियमू नाही आणि वाचे राम म्हणून काही. मला दिवस मावाळला, आता भाकर खायला काय हरकत नाही, त्याच्या भेळानं मी एका जर्दी होती. हात तुझा नालाय, काय करायचं तुला? असलं करू नये, कारण इंद्रिय ताब्यात नाही तुझ्या. एखाद्यावर रुसला तर 4-4 दिवस पाणी पित नाहीस की, आणि एकादशीला काय झालं, मरायला लागलास का? जीवनामध्ये एकादशी अवश्य करावी. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी वर्तसा. भूक लागते ना, फराळ कर. अहो फराळाच्या ऐवजी उद्या द्वादशीची आठवण होत नाही एवढं खा, पण तेवढं तरी खा, पण एकादश अवश्य करावी. एकादश करत नाही तर त्याचं फार वाईट दोष लागतं त्याला. मी माझ्या पदरचं सांगत नाही, तुम्हाला अजून पाठ सुद्धा आहे. आणि आता इथे एवढं बोलणं म्हणजे धो पावसात 5ची मोटर चालू केली म्हणे, काय त्याचा उपयोग होईल? एकादशीचा अन्नपान जे नर करते भोजन, नर नारी कुणी असू दे, श्वानविष्टे समान अधम जनते एक. कुत्र्याची विष्ठा भक्षण केल्यासारखं. नाही म्हणले महाराज काही बी बोलू नका. आता मी आलो कांदा पोहे खाऊन, आता आलो कांदा भजे खाऊन, मला तसं वाटलं नाही, परिणाम तो होतो. म्हणून अन्न खायचं नाही, तुम्ही फळं खा, नाही फराळ खा. फराळ म्हणजे द्वादशीची आठवण होत नाही त्याला फराळ म्हणायचं. करपटे करे वस्तू, पण तसं का करीनार, पण कर. आणि व्यवहारात ते काही प्रमाण कुठलं नाही, गाढवावरी चाला पण एकादशी झाला, फराळ करायचा. एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान आधम जनते. ऐका व्रताचे मेहमान. व्रत करीत असतील तर नेहमी, नियम हा शब्द वापरला, नेहमी आचरते जन. नियमानं जे आचरण करताना तर नाही म्हणजे ती बाळातीन झाली, तिला त्या सोडून शिनी. अजिबात नियम तसा जमत नाही. बाळातीन झाली तर चांगलं झालं, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, तू चांगली प्रस्तुत झाली, तुला चांगलं आयुष्य आला व्हावं, तुझं चांगलं व्हावं, ही सगळ्याची इच्छा आहे. मग फराळाचं घे ना, तुला फराळ करून घे, बदामाचा शिरा खा, फळं खा उत्तम तुला आवडीचे असतील ते, पण भाकर नाही खायची तेवढ्या दिवसासाठी. असं आहे. खारी खोबऱ्याचा खिस असेल, दुसरं न घालता भरपूर खा. का त्या एकादशीच्या बाळापणाच्या नावावर चलू द्या टाकावर बी, ते जमत नाही तो शास्त्रामध्ये. म्हणून एकादशीच्या दिवशी ते भक्षण करायचं नाही, असं लक्षात ठेवायचं. त्या नेहमी आचरते जन, नियमा नाही, सोडायची नाही एखादं. गाती ऐकती कीर्तन जे पवित्र हरिकथा, बरं का. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा भक्षिता तांबूळ. एकादशी दिवशी पान खायचं नाही, म्हणजे पानपट्टीवर कोणतंच खायचं नाही, कारण त्याला निषेध शब्द वापरला तो. अशुद्ध विटाळशीचे खळ असं आहे, ते खाऊ नये बरं. नाही म्हणजे आम्हाला तसं वाटलं नाही, वाटत नसतं, पण तसं ते असतं. अरे कशाला पान खातो एवढे तू मगा चापट का आणलीस मला, की मला 5 रुपये मागत होता. म्हणलं मग द्यायचे की त्याला. त्यांच्या शाळेमध्ये झेंडावंदन अगर काहीतरी आहे, कशाचे गुरुजींनी मागितले असेल ते बायला काय, ते आलंय पळू कुणाला मागं. आणि त्याला 2दा मागितलं, चापट दिलीस, ते रडत गेलं मुकाटात, काय विलाज आहे त्याचा. आणि तू इथं काय करा, मला गुटख्याच्या पडे 2-4 घेतो, रानातून पुन्हा येणं होत नाही लोक. कुठलं काढलं हे. आणि त्याला चापट देतो, तुला तिथं आता तर दणक्या देईन, तुला म्हणलं नाही 10 रुपये म्हणून पुढे आणजा म्हणून, ते 50 रुपये घेऊन बाकीचे घेऊन ये. कशाच्या, गुटख्याच्या पुढ्या. ते पोरग पुढे काय होईल. नाही नाही नाही, तू कसंही वागायचं आणि दुसऱ्याला काय, तू ते मुलं सुखाचार्य होणार आहेत काय, भीष्माचार्य होणार आहेस का. तू कसंही वागायचं रे दर्शन. हां, हे करायचं नाही. हे संतांनी आपल्याला सांगितलं नाही. आपण मला एकच धोतराचं पान आहे, मला किती 5,500चा धोतर जोड आहे, एक पान आणले भरून.
आणि एकच सत्र दररोज संध्याकाळी द्यायचं आणि सकाळी द्यायचं नाईटीत चालायचं आणि बायकोला इकडून घावरती इकडून सवरती तू का म्हणे नग्न भाग तरी हे लाज पतीशी काय ठमकाय लागलास बायकोला बघ ना तेवढं पाण्याला तर जाते आणि घागर आणता इकडून पदर सावडते आणि तिकडून पदर सावडते इकडून फाटलेलं आहे म्हणून हे करायचं कोणी सांगितलं तुला तुला लाज वाटली पाहिजे तू का म्हणे नग्न भाग तरी हे लाज पतीशी आजवर होती आमची आता झाली तुमची सांभाळ करा ही पद्धत आहे सांभाळ करण्याची आणि कापू काय घातलं तिला म्हणलं तिने भरता आळणं केलं तर मीठ बी घेऊन आलं नाही राहून तिथं आहे का माणूस सोडवायला आणि उचलले ढेकळ की घालच्या पाठीत पाहतं मीठच का कमी टाकलं जास्त झालं पाणीवत कमी पडलं तसं गिळ की मरतो का तू पण ती कुणासाठी आली एवढ्या आई वडिलांचा भावांचा तिकडा त्याग करून तुझ्यासाठी आलेली आहे इथं कोण आहे तिचं म्हणून तुला ते कळत नाही आणि म्हणला ही लक्ष्मी आणल्यात भारी किमतीच्या आणि ही उभ्या लाकडावर बसतो गाडगेवर बसतो गौरी पूजन आहे तुझ्या घरची गौरी नीट सांभाळ आधी तिला चांगलं सांभाळ हे तुझं खरं वैभव आहे तुझ्या देकातले लेकरं बघतात माईला मारायलेले उद्या काय करतील ते ही जर संस्कार नाही तर तुमच्या जीवनाला काय कमी आहे काय कमी आहे अरे काय विचार करायचं नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी काय डुकरे आणि कुत्रे कमी आहेत का तिथं असं जीवन नसावं ही तुकोबाराने आमच्या शिकवण शिकवली आणि ते शिकवण शिकलेले ऐकण्यासाठी संत वचनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या प्रवचनाच्या मुक्कामातून ऐकावं लागत असतं म्हणून करता संत हित करणार आहे त्यांच्या वचनाचं उल्लंघन करायचं नसतं हे पुढे येणारच आहे तर महाराज म्हणतात माझं हित करणारे फक्त संत आहे त्याची माझे हित करीत सकळ सकळ हित करतात आणि काय करतात जेणे हा गोपाळ कृपा करी गोपाळाच्या कृपेची प्राप्ती करून मला देतात म्हणजे नेमका काय करतात तर त्या परमार्थाच्या वाटेने चालतात गोपाळाची प्राप्ती सहज होत नाही तुझ्या अंतकरणात खूप पापवास नाही त्याला मल नावाचा दोष म्हणायचं की मल नावाचा दोष कशानं जात असतो निष्काम उपासना कर म्हणजे निष्काम भक्ती कर त्याच्यामुळं पाप वासना निघून जाते मी आता सांगितले व्रत करायची वारी करायची आणि कीर्तन प्रवचन ऐकायचे नामचिंतन करायचं निघून जातात ते दोष हळूहळू बनत बनत जाणार काय विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचल वृत्ती की भगवंताला करुणा भागायची हे भगवान माझ्या शब्दाकडे लक्ष ठेव ही मन अत्यंत चपळ आहे बहुत चंचळ चपळ येता जाता न लगे वेळ न पळती भ्रमणात आहे दिशा सप्तही पाताळे आकाशा गाडी उडी बळीचे जे कोणी फासा केली आदेशा पाहुणा देवा एकच काम कर काय करू जे ते जाय मन आड घाली सुदर्शन आणि तुम्ही एक काम करा तुम्ही वसोने अंतरी मज जागवा निर्धारी अशा प्रकारचं चिंतन देवाचे करुणा भाकावे बरं का आणि असं केल्यानंतर भगवान आपल्यावर दया करतो म्हणून तर तिचं नाव ऋषिकेश आहे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि केशा म्हणजे मालक इंद्रियाचा मालक परमात्मा असल्यामुळं ओम ऋषिकेशाय नमः आणि त्याची आणि असं इंद्रियाचा निग्रह झाल्यानंतर परमार्थाच्या वाटेला सुगंध येत असतो आणि जे कष्ट पडतात आता आपण हे करत असताना मी सांगितलेले कर्म त्यावेळेस तो मनुष्य दमल्या जातो ते हे काही सहजासहजी होत नाही भगवान लवकर प्रसन्न होत नाही वाया जात नाही दया येते प्रभूला पण तहवा पडून ज्यावेळेस हातात रडतो ते ज्यावेळेस लिकरू अठ्ठासानं रडतं टाळू पडलं म्हणती माझ्याकडे हातातलं काम पडत नाही त्याला कुणी घेईन पळतच येते हातातलं काम पाण्यात बुचकळते की ती आरवण पाचते तसा परमात्मा करुणा नाही आणि तेवढ्या तळमळीला भगवंत नाम घेतल्यानंतर परमात्मा येतो काय अडचण देवा मी ह्या मार्गानं चाललोय मार्गानं जात असताना मला इंद्रियाचा निग्रह होत नाही मी या ठिकाणी दमलेलो आहे थकलेलो आहे त्यावेळेस मी आता कसं चालू या वाटानं गीतेत मी भगवंतानं सांगितलं घाबरू नको शनय शनय रूपरमेत बुद्ध्या धृतिगृह हे तया हळू 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 जा झाडावर चालायचं ना झाड मुंगी जसं पिकाला न्यायानं चलत जा पक्षासारखं उडत जाऊ नको अशा पद्धतीनं आपली भक्ती अशा पद्धतीने कर आणि त्या जाताने कष्ट होत असताना इंद्रियाचा निग्रह करणं अत्यंत अवघड आहे त्या ठिकाणी जमल्या जातो आणि परमार्थ सोडून द्यायच्या वाटाला लागलेला असतो त्यावेळेस संत माते धीर देतात म्हणजे तिसरं चरण म्हणा
भागलिया मज वाहतील कडे किंवा कडी आहे ज्यांची आणि जोडे सर्व थोडक्यात सांगतो. किती सागरासारखं हे ज्ञान आहे. तुम्ही सुज्ञ मायबाप आहात. मी काय सांगणार आहे तुम्हाला. उभं केलं 2 शब्द वापरलं थोडंसं सांभाळून न्या. परमार्थात धकण्यासारखं भागण्यासारखं आहे काय. जागर केला खुशाल जेवण करायचं झोप आणायची ही ह्याच्यातला विसरांचा ठेवणं आहे. इकडं लक्षात घ्या. एवढे सोपे शब्द आहे. परमार्थ करताना मनुष्य दमलो जातो. कुठं दमला जातो. इंद्रिय आवरत नाही. आणि इंद्रिय आवरत नसताना आणि ह्या वाटेने जाताना ब्रह्मचर्य पाळणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आणि ती इंद्रिय ताब्यात राहत नाही. त्यावेळेला सोडून द्यावं तर पळतंय, धरा गेलं तर चावतंय. ह्याला काय करावं आता. त्यावेळेस परमार्थ सोडून द्यावा वाटतो त्याला. जाऊ द्या पडू द्या. पुराणाचे वांगे पुराणात राहू द्या. अरे तर संत महात्मे देत असतात. तुझा दोष नाही याच्यामध्ये. तुझ्या आतमध्ये एक वृत्ती आहे त्याला चित्त म्हणतात, त्याला मन म्हणतात, त्याला बुद्धी म्हणतात. पण वेगळ्या वेगळ्या अर्थानं आहे बरं का. तर तुझं हे जे असणार परमार्थ करत असताना तुझी चित्त तुझं चाललंय कोणाकडे विषय कर आणि त्याच्यामुळं हातातला परमार्थ टाकून द्यावा वाटलं तुला. का परमार्थ टाकून द्यावा वाटला. कशाची एकादश ठेका दिसलं कशाचा नियम आहे. शेद बाध विलास भोगन करता कामिनीशी संगन तया जोडे क्षय रोगन जन्म व्याधी अवश्य वचनाचं पालन कर. ते नियम सगळे पाळले पाहिजे. तेव्हा त्याला तुझ्या किंमत आहे. तुझ्या किती दिवस उपास राहण्याला किंमत नाही. ते नियम पाळलं पाहिजे. हे सगळे संतांची वचनं पाळले पाहिजेत. मग त्या टायमाला घाबरतो की म्हणले तुझ्या स्थूल शरीराचा भाग हा नाही तर तुझी पत्नी माहेरात आणि त्याच्या आठवणी तू इथं झुरतोस ना. हे तुझा दोष नाही तर चित्त आहे ना. ते चित्त भगवंताकडे राह म्हणजे बरोबर ती वाटावर गोष्ट राहते आणि ते चित्त तुला आवरत नाही ना. धावाकर आहे. तू घाबरू नकोस. परमार्थ सोडू नको. थोडे आहे थोडे आहे थोडे आहे
भगवंताच्या पायाकडे लाव, चित्त लावे चरणा पे, मग तो माझा माही बाप घेईल ताप हिरोनी. म्हणून घाबरू नकोस. त्या ठिकाणी संत शब्दाचा धीर देतात. भागलिया मज वाहतील कडे, कडकोंची कड्या म्हणजे कंबर, विचाराची साथ देतात. तू घाबरू नकोस. हे चित्ताचा प्रकार आहे. चित्त असंच करीत असतो. तेव्हा ह्या मार्गाने जा. मग ह्याला म्हणतात भागलिया मज वाहतील कडे, आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख आहे. बघा बरं, इथं सर्वनाम वापरलं. मी सर्व सुखनाम परमात्मा आहे. थोडक्यात आपल्याला सगळे चिंतन माहिती आहे. सर्व सुख म्हणजे परमात्मा. सर्व सुखाची आगर बाबर मानलेवर, सर्व सुखाची आगर मने नरारी सोनार, सर्व सुखाची आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाची आगर मने नरहारी सोनार. कितीतरी प्रमाण असतील. मग असा तो परमात्मा आहे. त्याची प्राप्ती करून घ्यावी. याच्या ठिकाणी ही महाराजांनी येतात. आणि हे पहा, संतांचे शब्द मोडायचे नाहीत. हात शेष सेवन करणं शेवटचं चिरा. तुका म्हणे तुका म्हणे शेष गेली नावडी, वचन न मोडी बोलिले ते. बोला एवढं थोडं आहे. आपल्या इथं जे नियम आहे त्या नियमाच्या मी पुढे चाललेलो आहे. क्षमा असावी. तुका म्हणे शेष ही नावडी किंवा शेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते. संतांनी बोललेल्या वचनाचं उल्लंघन करणार नाही. हा शेष मी आवडीनं सेवन करीन. शेष म्हणजे काही महाराज लोकांनी चाळे लावले. शिष्यमंडळ करायचं, शिष्यनी करायच्या. महाराज आम्हाला प्रसाद ठेवा ताटामध्ये, दूध उष्ट चालायचं. अरे कुठला काढलं हे? तुला काय कळलं? काही कळलेलं नाही. प्रमाण याचा अर्थ काय? तुम्ही हे प्रमाण लावायचं आणि त्या लोकांना उष्ट चारायचं. असं करायचं नाही. मोठं वाईट असतं कर्म त्याच्यामध्ये. अरे इथं त्याचं उत्तर आहे की जवळच. तुका म्हणे शेष ही नावडी आणि वचन न मोडी बोलिले ते. संतांनी बोललेल्या वचनाचं उल्लंघन करणार नाही. हा शेष म्हणजे प्रसाद मी नाकं डोळं मोडून नव्हे आवडीनं सेवन करीन. इथं आवडी शब्द महत्वाचा वापरलेला आहे. तुका म्हणे शेष घेईन किंवा शेवीन आवडी, हे आवडीचा शब्द आहे. आणि वचन न मोडी बोलले ते. वचन बोललेलं मी उल्लंघन करणार नाही. हा शेष मी आवडीनं सेवन. आता संत वचन बोलले कोणचे? डबल कीर्तन होईल की
संतांनी काय वेद काय बोलला नाही, वेदू काय न बोले, वेदा नाही बोलला नाही असं जगात काहीच नाही. सगळं व्यासांचं उष्ट जगत रे, वेद बोलला ते सगळं आहे. हे सगळं तंत्रज्ञान सुद्धा तीच आहे. मग वेदू काय न बोले, वेद अनंत बोलिला, अर्थ युतुकाचे साठी विठोबाचे शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. ही त्यानं सांगून ठेवलं. त्यांचं वचन करायचं, संतांनी बोललेलं वचन उल्लंघन करायचं. वचन न मोडी बोलिले ते. आता थोडं चिंतन मांडू. बोललेलं काय म्हणले बाबा हे लक्षात ठेवू, मी जास्त वेळ घेत नाही. मनुष्याचा जन्म बहुता जन्मांती जन्माला शिणारा, शेवटचा जन्म आहे तुला ही माणसाचा, आणि ती संधी तू दौडू नको. म्हणून करता ती तुला प्राप्त झाला भगवंताचं नामचिंतन. आम्ही नामचिंतन करतो, पण थोडं चुकायला लागले, लक्षात ठेव. म्हणजे काय चुकलं, तुझ्याकडे माळ नाही. म्हणलं माळाला काय करायचं, मनाची माळ आहे. म्हणलं वा वा वा, किती शानपण आहे. असू देवा, माझ्या पुढे पाऊल आहे तुझा. मनाचं पाणी पिऊन जमतं का, ताण लागली मनाच्या हाना गुटके, जेवण लागलंय बघा, पुढलं असणारं काय अन्नपूर्णामध्ये चालू आहे स्वयंपाक, ह्यालाच म्हणतात बालूशाही. खाद्दा आपले काहीतरी ढेकळं जमतंय का, शिळे तुकडे फोडून ह्याला म्हणतात बालूशाही, ह्याला म्हणतात गुलाबजामुन, ह्याला म्हणतात हे, जमतंय का मनाचे लाडू. तसं नसतं, हे फसवायचं नाही दुसऱ्याला. तर ही गोष्ट करून दाखवलं पाहिजे. तर संतांनी बोलल्याचं वचनाचं उल्लंघन करायचं नाही. म्हणजे गळ्यात तुळशीची माळ घाल, ती कशासाठी असती, ती काष्ट तुळशीची. गळ्यात माळ, मनाची माळ काय काम करत असते, आणि वरली सुद्धा माळ काय काम करत नाही. काही माणसं म्हणतात डॉक्टर म्हणले तुला जगायचं असेल तर हे बघ, की म्हणला मी काढून ठेवतो तो वरची, आणि एवढा कोर्स झाला की पुन्हा टाकतो गळीमध्ये. हे शिंदळ लागल्यावर काम झालं. ते परपुरुषाचा संबंध केल्याचं पाप लागतो. परपुरुषाचे सुख भोगे तरी आणि उतरुनी करी, मग जमल का नाही. नवरा काय आणि परपुरुष काय, कापून टाकेल तुला, नाक नाही ठेवायचा. आमुला करिता जरी धावे मन, आणि बुडती 42 जाती नाक कान. मायबापाचं नाक गेलं आणि नवऱ्याकडले कान गेले. अरे म्हणले आम्ही टाकून दिलं, थुकल्याला तांबूळ गेले, बसले बोंबलत. हे वागायचं नाही. परमार्थ करत असताना संतांच्या चाकुरीतून परमार्थ करा. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. आतापर्यंत भूक लागली ना फराळ करा, मग सांगून गेलो एकादशी व्रत करायलाच पाहिजे. त्यालाच माझं वचन न मोडी बोलिले ते. गळ्यात तुळशीची माळ घाला. पुन्हा माळ म्हणले. आता एक जण आला, त्यानं मला मग खूप आवडलंय तुमचं कीर्तन, पण आम्ही माग क्षमा, आमचे तात्या आहेत, तात्या ह्यांच्या देखत बोलतो बघा. माझ्यासारखा वाईट गावात सुद्धा माणूस नाही, खेडेगाड्याचे लोक नाही. करून ते कुठाने केले, किती डबा उपशिले, कित्येकाचे घरं मोडली, मी काही कुठाने केले. आणि असला आहे बघा, आता सुद्धा मला गोटवर घेतल्याशिवाय झोप येत नाही. आता ह्याच्यावर काय महाराजांनी सांगावं, ही काय काय आलेत का, आपलं हे काय नवीन आहे का, त्यांना सगळं झालेलं आहे. पण एक आहे, तुम्ही म्हणता तुम्ही गळ्यात माळ घाला, आता हे कसं जमत. मला जमतंय पण पुन्हा जमत नाही करायला. मला ते कसं जमत. एक जण म्हणला तसं न जमत, की बाटलंय शरीर कशानं, कोंबडे खाऊन, अंडे पिऊन, बाकीचे पाऊस जनावरांचे मांस खाऊन आम्ही बाट लावून म्हणले. 10 वेळेस ऐकून घेतलं. अरे काय बोलावं, मी आलोय कुण्या कामाला, खरं सांगा तुम्ही महाराज. मी म्हणलं तुला मी बोलायचं बंद केलं तरी पुन्हा डबल विचारता. मी म्हणलं आता तुम्ही तिसरी माझ्याकडे वेळ आहे, खरं सांगा महाराज माझं चुकलं म्हणून, आणि तुम्ही विचारता मला. आता एक माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवू नाही, मी विद्वान नाही, विद्येची वाण आहे माझ्याकडे उलट, पण मी एक संतांचा सेवक आहे, एवढंच. ह्याच्यापेक्षा जास्त कमी नाही. ती संत चरणाच्या पायाची धूळ आहे, रजक नाही मी, ही मान्य करीन. मी म्हटलं तुझा आस्वादेकर मी कीर्तन सांगणार. आता माझा देह कशात निर्माण झालाय ही मी सांगण्यापेक्षा तुझा कसे झाले ते सांगणं म्हणजे सगळंच कळलं. दोघाचा उल्लेख होतो. बाईला कणकर वाजता लेकरू होतं का, ही गोष्टी कीर्तनात बोलायच्या आहेत का. आता तू एवढं निसाकणारा झाला असतं तर मला तुला उत्तर द्यावा लागेल, आणि कीर्तन द्यावा लागले. बरं झालं म्हणलं, हा तिला प्रसूती आहे, पण होतच नाही मुलं बरोबर. झालं ते कशात झालंय ते सांग. तिला ते माशी पाय आली पाहिजे, दोघांचा संबंध आला पाहिजे, ते योग्यतेचे पाहिजे, त्यावेळी त्याची उत्पत्ती झाली. तुझी अगर माझी, मग आपल्याला कोणता जन्म मिळाला माणसाचा. मग आता हे किती वेळेस कपडे धुवायला, किती वेळेस साबण लावा, शरीर निर्मळ होईल वरलं बाह्य लंगानं. मधलं जे आहेत ना, आता म्हातारा झालो तर कुणाचं आहे, आई वडिलांचंच आहे का नाही. मग सांग येड्या, तुझा विटाळच गेला कुठं. विटाळाचा देह विटाळी जन्मला, आणि 16 तो झाला कैशियाने. 16 नावाचं वस्त्र लावून 16 होत असतो का. ह्या स्थूल शरीराला सांभाळण्यासाठी बाकीचा कुठं नाही. म्हणून हे वागायचंय. मग आता एवढ्या माळासाठी तुला कसा हे आला.
मग तू हे कर, मागचं जाळून टाक. आणि तू शेतकरी माणूस आहेस ना, हो, तुला जमीन 4 एकर सगळं दहा, तुम्हाला ती घेणं नाही. रान पडायला लागलं. एका सुज्ञानं विचार सांगितला, वगळच मधून 5-50 मुलामून येतोय माझे पाणी, वगळ पडायला. ती वारकरी माणसं गेलेला सप्त्याला, महाराज उद्या आमच्याकडे चहाला या. शेतात दाखवायला नेलो दाखवायला. हे म्हणलं ह्याला काय विलाजच नाही. म्हणलं मी काय शेतकरी नसेल असं सोडून दे, पण ह्याला उपाय एक आहे. काय कर, या ठिकाणी गावरान बाबळ चांगली असते, गोडी बाबळ, तिला काटे नाहीत, असल्या बाबळीचे धामुके आणि एवढे मोठे. आणि मग ही इथून तिथून असं खोदून घेऊन बा टाकलं, मध्ये टाकून दे. आणि तवा ती असली रसकट काटे आहे सगळं टाकून दे त्याच्यावर, काहीच करू नको त्याला. तिकडून तिकडून रान राहू दे. मग त्याच्यावर त्यानं ती केलं बरोबर तसं. त्याच्यावर जेव्हा पाऊस पडलो, गाठ उगवलं, कारण त्या बाबळीचे झाडं एवढं आलं, ती पुन्हा राहू दिलं तसं. इतकाली आलं, वरून येणारं कामं इथल्या काश्या दस काय तिथं टाकलेला कचरा, त्याला एकाला एक अडकून बसून वरला आलेला गाळ तिथे अडकायला वरचीवर. 1-2 वर्षी त्रास झाला. ते रान भरत झालं, ताटमोठ झाले, झाडं आले इतकाली त्या बाबळीची. पुन्हा विराळून काढले, नावचे नाव 7, 8, 10, 20 काय ठेवायचे ठेवले, एवढाली पुढं झाले. आणि आता पुन्हा सगळं तर रान भरून आलं, कारण मुळेनं पक्का केलं, कुणीकडे वाहू दिलं नाही, रान पक्का झालं ना. हो, मग आता ते झाडं बुडं काढून टाकले आणि रान भरून आल्यानंतर सगळे बुडं सुद्धा खोदून काढले, लेवलला रान आलं. तसं ही आपलं घरदार पडलेलं भरून काढण्यासाठी अशी युक्ती करावी लागते. ह्याला जाळून टाकायचं. म्हणजे ते कसं, मग ते झालेले फास शेतात कुठं ठेवायचे, कुणी मिळते सरपंच, खेडेगावातले लोक आहेत. मोठा परस होता पाठीमागं, असे मोठे 15-16 फासं टाकले वड्या बाबळीचे. फासं म्हणजे गाडीवर आणून म्हणा, ट्रॅक्टरनं म्हणा टाकले. ते वाळत राहिले. शिवाळा आला पलीकड, पुन्हा कडक शिव पडायला लागलो. हे कुत्रे जायचे आणि त्या फासावर बसायचे. सूर्याचे किरण आपल्या अंगावर पडतात म्हणून मग ऊन लागलं त्यांना बरं वाटायचं. पण डंगरे कुत्रे संडासला कुठं जाऊ झालं, ती उतरुस्त करूच तर संडास व्हायची. कशावर? त्या फासावर. आता ती मालक आणि मालकीन त्यांच्या घरातले राहिले पुढे सरपण वाळून गेलं, वाळून कट झालं. आता ते सरपणाने गाड्याला सांगायच्या मालकीने, ए साहेबा, वाटला पुढे पाणी काही टाकावायला सरपण ठेव आणि स्वयंपाकात आणून ठेव. त्यानं कोराडीनं तोडायचं, सरपण न्यायचं. आणि कुत्र्याच्या गाडीनं भरलेलं सरपण त्या लाकडावर चिटकून वाळून गेलं. ही मालकीनेला माहिती आहे का? नाही. त्याच्यावर सत्यनारायणचा स्वयंपाक झाला, दररोजचा जेवायचा स्वयंपाक झाला, माणसानं खाऊन टाकला स्वयंपाक. सरपण कशानं भरलं? कुत्र्याच्या घाणीनं. पण ते सरपण चुलीत गेलं, वटलात गेलं. आता घाण कुठं गेली? तृणाग्नी मेळे समरस झाले. तसं या भगवंताच्या नामानं गळ्या तुळशीची माळ घातली की पहिलं खुला. पण एक गोष्ट आहे, म्हणजे पहिली 10ची शिंदळ होती, नवरा केला ती मला नाकच कापून सोडायचा नाही. तसा विठेवरचा मालक नवरा आहे, मग तुला नीट ठेवणार नाही. कसं होतं कसं झालं, काय करून कसं करू, असं होत असतं. म्हणून मागचा विचार करू नका, मागे केले पाहू नका. आणि पुढे जामीन आहे तुका. काल मटण खाल्लेलं असू दे, पण आज माळ घाल आणि तू परमार्थाच्या वाटाला जडजडून वहिला दिग या भक्तीचे वाटे लागलं. तरी तू पावशी अव्यंग निजधाम माझे ज्ञानेश्वर.